चला तर आता तेल झालंय गरम. बघा किती छान वाटत आहे चुलीवर स्वयंपाक करायला खूप. आणि तशी आता गॅस महाग झाली तर चुलीवरच स्वयंपाक आपला बरा आहे. खेड्यामध्ये कोणत्याच गोष्टीची दिक्कत जात नाही. थोडा अंधार होते, समजून घेत जा थोडा, कारण इकडून तिकडून खिडक्या आहे नाही तर त्यामुळे अंधार दिसतो. तर प्लीज मला समजून घ्या आणि माझे व्हिडिओ कसे वाटते ते पण मला कॉमेंट्समध्ये सांगत जा. आणि बघा आता लसूण अद्रकचा पेस्ट काही आहे नाही, रात्रीलाच अंडेमध्ये टाकून दिला. तर आता मी साधी सोपी भाजी बनवत आहे फणसची. फक्त कांदा, टमाटर आणि तिखट, हळद आणि मसाला आणि जिरा धनिया पावडर बस. आणि हे फणस पाण्यात टाकले आहे बस. एवढेच हे करते. आणि इकडे आई चाय बनवत आहे. आणि माझं मातीचं घर कसं वाटते ते पण मला कॉमेंट्स मध्ये सांगा. तिखट काही जास्त टाकत नाही. मग आम्ही बी जातो ना. ते भाजी आहे, ते डब्बाभर भाजी आहे ना, ते अंड्याचा पीठ भिजवतो, मंजन करतो आणि उजेडामध्ये स्पष्ट दिसते. हा, इकडे थोडासा अंधार पडते. आपलं किचन अंधार अंधार आहे. हे बघा साधी सिंपल भाजी बनलेली आहे. फक्त टमाटर, मसाला, लसूण अद्रकचा पेस्ट होताच नाही, मसाला, धनिया पावडर, हळद, तिखट बस एवढंच टाकलं. बघा किती छान खुशबूदार भाजी, महक मस्त येऊन राहिली भाजीचा, खूप मस्त. तसे मी माझ्या आईला मसाले आवडत नाही म्हणजे जास्त, पण तरी आज हे फणसची भाजी आहे म्हणून मी टाकलं. आता हे झाकून ठेवते, थोडं हे पकू देते मी. थोडं पाणी टाकलं. हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता सकाळचे वाजले आहे 8. आणि बघा इकडे हे माझ्या आईचं घर आहे. तर मी कालच आली होती. कालचा व्हिडिओ काही मी बनवला नव्हता कारण अंधार होता, त्यामुळे मी काही ते व्हिडिओ बनवला नाही. आता बघा माझ्या आईचं घर असं आहे. आणि हे बघा इकडे असं पूर्ण मातीचं घर आहे हे. आणि इकडे आहे किचन. चला मी किचन दाखवते. हे बघा हे किचन. आणि इकडे देवघर आहे. इकडे हे संत्र ठेवले त्या टोपल्यामध्ये. आणि इकडे बघा माझी आई नाश्ता चालू आहे. ती चूल बघा. आणि इकडे सिलेंडर आहे. तर हे बघा असं आहे आमचं मातीचं घर. आमचा पूर्ण बचपना ह्या मातीच्या घरामध्ये गेला आहे. तर कसं वाटलं तुम्हाला माझ्या आईचं मातीचं घर, मला प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा. आणि बघा किती छान छान वाटत आहे. मला तर खूप करमते इथे. तर आणि इकडे हे बाहेरचं
आणि हे आहे गाव. आणि इकडे बघा गाई, हे बघा हे गाय खूप गरीब आहे. हे गाय आणि हे एक गाय, हे गाय नाही हा बैल आहे. हा आपण गोर म्हणते ना ते. आणि 2 ह्या गाई, अशा 5 गाई आहेत. तर आणि हे असं गाव. आणि हे बघा हे घर. अगोदर तर हे मातीचं होतं, आताच हे बांधलं. म्हणजे 1 साल झालं हे बांधायला घरकुलमध्ये. तर आता असं झालं, नाही तर असं छोटंसंच होतं मातीचं. तर पण मातीचं पण खूप छान होतं. आणि तिकडे बघा गावामध्ये काय आलं आहे, हे विकायला आले आहे. कुठे तिकडे दिसत नाही, ते तिकडे आहे. ते पांढरंसं घर दिसत आहे ना तिथे. कानात ते नाकातली असं काही काही विकायला आलेलं आहे. चला आता तो इकडे येणार आहे, तर बघू आपण काय काय मला घ्यायचं आहे. तर बघा इथे हातगाडी आली आहे. तर बघा खूप सारं सामान आहे. टिकल्या, तर शॅम्पू, नेकलेस गळ्यातलं आणि बांगड्यासुद्धा आहे. आणि ह्या घेतला मी चिमटा. मी माझ्यासाठी चिमटा घेऊन राहिली होती, कारण छोटा आहे, माझे केस पतले आहे, त्यामुळे मी छोटे छोटे चिमटे पाहत होती कोणते चांगले आहे म्हणून. तर बघितला, तर मी एक चिमटा घेतला आहे आणि एक असे 2 ह्या एक घेतला. असे 2 चिमटे घेतले मी. तर बघा किती छान आहे. बघा खेड्यातसुद्धा गाड्या येतात आता. अगोदर आम्ही लहान असताना एक बी गाडी येत नव्हती. आम्हाला सगळं काही दुसऱ्या गावात जावं लागत होतं. शाळेतसुद्धा दुसऱ्या गावाला जावं लागत होतं. तर आता बघा, आता कोणतीच काही अडचण जात नाही. आता सगळं काही गावामध्येच येते. कपडेवालेसुद्धा येतात. तर बघा किती सारं सामान आहे. इकडे काय काय आहे. आणि त्या दादाला विचारलं की मला हातपाय घासणी पाहिजे होती, जे नरम नरम येते ना. तर तो दादा म्हणत होता की नाही आहे. तर मग म्हटलं राहू द्या. तर मला ते हातपाय घासणीच पाहिजे होती. तर नाही आहे म्हणे. तर मग येऊन गेली मी वापस. तर हे बघा चिमटे. हे बघा हे 2 चिमटेच घेतले. मला पाहिजे होती जे हातपाय घासणी म्हणते ना, ते पाहिजे होती. पण त्याच्याजवळ नव्हती. बघा माहीत नाही तो कधी हमेशा येत असेल, मला माहीत नाही. तर आजच दिसला. जेव्हा मी आता माझ्या गावी आली तेव्हाच मला दिसला. तर म्हटलं चला काय काय आहे तर बघूया. खूप मस्त आहे सामान खूप मस्त होतं त्याच्याजवळ. तर हे बघा हे 2 चिमटे घेतले मी फक्त. तर जे मला पाहिजे होतं ते काही मिळालं नाही. तर प्लीज माझा व्हिडिओ कसा वाटला आणि माझं हे गाव कसं वाटलं, माझ्या आईचं हे मातीचं घर कसं वाटलं, तर प्लीज मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओला शेअर पण करा.